उशीर झाला बैठकीला, त्यानंतर एक कुठला तरी फोन आला, तो कोणाचा आला तर लोकांना कळलेलं आहे. फाईल मुद्दामून तिथल्या तिथं सही झाली पाहिजे असं कुठेतरी इच्छा एका मोठ्या नेत्याने फोनवर व्यक्त केली. दादानी ती सही केली आणि त्यानंतर 7:13ला विमानाचं बुकिंग झालं. 27 तारखेला तटकरे साहेब स्वतः म्हणतात की मी तिथं आलो, उशीरपर्यंत थांबलो. दुसऱ्या बाजूला हिंदूराव भाऊ बोलतायत की प्रफुल्ल पटेल साहेबांचा फोन आला आणि मग तिथं दादांना उशीर झाला आणि मग दुसऱ्या दिवशी ते विमानाला गेले. एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या बाबतीतली चर्चा तिथं झाली. योग असं आहे, गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी विमानसुद्धा विकत घेतलेलं आहे. आता त्या व्यक्तीचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट हा कुठेतरी कॅन्सल करण्यासाठी दादांची भूमिका तिथं होती आणि मग तिथंच कदाचित तो वाद विवाद तिथं झाला. नरेश अरोराचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट जिवंत ठेवून त्या नरेश अरोराला तिथं पैसे दिलेच गेले पाहिजे अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची 27 तारखेच्या बैठकीमध्ये होती. पण त्याच्या विरोधातली भूमिका ही अजितदादांची होती. या 4 महिन्यामध्ये दादा एकटे पडल्यासारखे आम्हाला सगळ्यांना वाटत होते. काही ठराविक पदाधिकारी मोठ्या लेवलचे देश पातळीचे आणि राज्य पातळीवरचे मात्र दादांच्या बाजूली न बोलत होते, न दादांबरोबर प्रचाराला त्या ठिकाणी फिरत होते.